नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात आला। यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली। मात्र विविध स्तरातून विरोध झाल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषा अनिवार्य नसल्याचं तोंडीच सांगितलं। पण त्यानंतरही शासन निर्णय द्या अशी वारंवार मागणी झाल्यानंतर अखेर शासन निर्णय आला। त्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी असेल असा उल्लेख झाला। यानंतर आता पुन्हा राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। हिंदी सक्तीबाबत अनेक शिक्षक संघटना आणि पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे। अशा स्थितीत एकूण शैक्षणिक क्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षणाची नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेऊया। सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल असं स्पष्ट केलं। खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच याबाबतची घोषणा केली होती। परंतु आता पुन्हा तोच निर्णय नव्या शब्दात जारी केल्यानं शिक्षण वर्तुळात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। राज्य सरकारच्या नव्या GR मध्ये केवळ अनिवार्य शब्द वगळला असून 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकवता येणार असं नमूद केलं गेलंय। मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात केला गेलाय। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकवण्याची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांना ती भाषा निवडता येईल। मराठी माध्यमांच्या शाळांची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे याबाबतचा आढावाही घेण्यात आलाय। मुंबईतील मराठी शाळांच्या परिस्थितीबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता 2012 ते 13 ते 2024 ते 25 या कालावधीत सुमारे 131 मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शैक्षणिक वर्ष 2012-13 मध्ये 385 हा मराठी माध्यमांच्या शाळेचा आकडा होता। तो शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घसरून 254 वर गेलाय। आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मार्च मध्ये सभागृहात महाराष्ट्रात मराठी भाषेतून शिक्षणाबाबत प्रश्न विचारला होता। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर देखील दिलं होतं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची सरकारची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं। तसेच राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील तांत्रिक पदांसाठीच्या परीक्षा मराठीत घेतल्या जात नाही, कारण अभियांत्रिकीची पुस्तकं मराठीत उपलब्ध नसल्यानं या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। राज्यात मराठी शाळांची अवस्था वाईट आहे। याला केवळ सरकारच नाही तर विद्यार्थ्यांचे पालक देखील जबाबदार असल्याचं राज्य शिक्षक परिषदेचे सरचिटणीस शिवनाथ दराडे यांनी सांगितले। दराडे यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी मराठी माध्यमांच्या शाळा होत्या त्या शाळेत इंग्रजी माध्यमांच्या अनुदानित शाळांना सरकारकडून मंजुरी दिली जात आहे। गेल्या काही वर्षात एकही मराठी माध्यमाची शाळा सुरू झाली नाही। शाळा हे पैसे कमवण्याचं साधन असल्याची मानसिकता तयार झाली आहे। त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना कोणीच वाली नाहीये। पालकांनाही असं वाटतंय की इंग्रजी शाळेत मुलाला घातले तरच मुलांना नोकरी मिळेल। पण यासोबतच मराठी माध्यमाच्या शाळांकडे शासन पातळीवर दुर्लक्ष होतंय। तसेच पुरेशा पायाभूत सुविधाही मराठी शाळांमध्ये नाही। या सर्व कारणांमुळे मराठी शाळांची आज बिकट अवस्था आहे असं दराडे यांनी सांगितलंय। सायन्सचे विद्यार्थी विज्ञान आणि गणित हे विषय अतिशय महत्त्वाचे मानतात। या विषयांची मराठी पुस्तकच उपलब्ध नसल्यानं या दोन विषयांचा अभ्यास शाळा पातळीपासूनच इंग्रजी भाषेत व्हावा यासाठी सेमी इंग्रजी ही संकल्पना खुद्द सरकारनेच राबवल्याचं शिक्षण तज्ञांनी सांगितलंय। MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचं यंदाच्या आकडेवारीवरून समोर आलंय। MPSC परीक्षा देण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषांचे पर्याय उपलब्ध असले तरी विद्यार्थी इंग्रजी माध्यमाला अधिक प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे। कारण तांत्रिक विषयांसाठी इंग्रजी भाषेतून अभ्यासाचं साहित्य सहज उपलब्ध होते, तर मराठीतून माहिती व संदर्भ साहित्य कमी उपलब्ध आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे।